तर इथं ब्रिज खाली थांबलोय आम्ही वाट बघत. दादा म्हणजे 2च मिनिटात आलो. माझं नाही लोकेशन पाठवलं मी. आणि बघूया आता दादा काय बोलते. दादा नमस्कार. तर हे दादा आपलं नवीन सबस्क्रायबर आहे ते, म्हणजे जुनंच आहे ते, पहिल्यांदाच व्हिडिओ आली ते. नाव काय तुमचं? ऋषिकेश शिंदे. ऋषिकेश शिंदे. कुठलं गाव? मी लोणंदचा प्रॉपर. माझं शिक्षण जन्म सगळं पुण्यात. सगळं पुण्याला. प्रॉपर पुणे म्हणजे सगळं पाठ आहे म्हणा तुम्हाला. तर हे दादानी आपल्यासाठी जेवणाचं नियोजन केलं इथं आतिथ्य. दादा काय करता तुम्ही? मला स्टॅम्पचा व्यवसाय शिक्षणचा. हां. सेंट्रल गव्हर्नमेंटचं नागरिक टेंडर आहे 40 प्रमाणे आहे काय? आणि हां 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 हां. कुठला नंदी आवडतो? 3 महिन्याचा असल्यापासून मी बघतोय. हां. मला नंदीपेक्षा माणसं जास्त आवडतात. नंदीपेक्षा माणसं जास्त आवडतात. नंदीचे शेवटी सगळे नंदी सेम आहेत. हां. माणूस कसा त्याला वागवतो त्याच्यावरती नंदी असतो. हां हां हां. चालतं दादा आभारी आहे. मागल्या वेळेस भाजीला आणताना दादा वाट बघत होतं, म्हणजे तुम्ही आधी मेसेज केलेला. तर मी जरा गडबडत होतो, भाजीनं भारत भरला आणि गेलेलो. तर आज म्हटलं येतानाच भिवंडीत मेसेज केला दादासनी यायला लागली म्हणून. बरं चालतं दादा. हे दाजी आमचं हे काय तुम्हाला माहिती आहे बल्लीशेठ. हे असतो कधी कधी व्हिडिओ. नाही बघितलं. बल्ली भाऊ दाजी म्हटलं आहेत नाही आहेत. अलीकडच्या काळात जरा नसतात. आता बघा उद्या जायचे सगळीच 4 पण नंदी जायचं आपलं जवळ नेरल्याच्या. होय. टेन्शन नाही घेऊ. तुमची जाऊ दे. हो. जय श्रीराम. ॲनिमेशन केलेलं आणि VFX करणार होतो. तर मासाहेब म्हणजे काय असतं तिथे ही रबडी बरोबर आहे का? रबडी ही काय? कढी. ही डाळ. ही गट्टा सब्जी. ही वांग बटाटा रस्सा. आणि ही पनीर. हे तोंडलं. ती भजी आहे का काय? वडा. चाट. 4. ही ढोकळा. ही डाळ वाटी. लोक आणि तर ताक. तर ही स्पेशल आहे म्हणून दादा इथे घेऊन आली होती जेवायला. भरपूर व्हरायटी आहे ते. चल. तर दादा जेवण 1 नंबर होतं. आणि दादा इथं तिथे जेवायला काय? तुमचं नाव आणि एकदा सांगा. नाव काय म्हणा? ऋषिकेश शिंदे. ऋषिकेश शिंदे. या कधी तर रायबाला भेटायला. तर ही आतिथ्य डायनिंग. आणि इकडं लाड आहे, इकडं नॉनव्हेज आहे. चालतंय दादा आभारी आहे. आणि या दादांचं जरा आपल्याला पर्सनल मेसेज पण असते ते, की म्हणजे मोटिवेट करते ती मला. जरा मी असं कुठं नर्वस वगैरे झालो की दादा पर्सनल मेसेज करते, दादा असं करा तसं करा, कुणाला लक्ष देऊ नका वगैरे वगैरे. त्यामुळे भारी वाटतं असं, म्हणजे आपली फॅमिली एवढी सपोर्ट करते आपल्याला. आता आपण पुण्यातनं आपलं भिवंडीतनं निघालो तर त्या दादांचा तासाला फोन येतील मला. अहो कुठं पोचला आहे? जोपर्यंत तुम्ही पोचत नाही तोपर्यंत मी तुम्हाला फोन करणार म्हणते अर्ध्या तासाला. अहो म्हटलं मी घरी गेल्या करतो पण नाही मी करणार फोन. म्हणजे फॅमिलीचं एवढं प्रेम बघून खरंच म्हणजे आपल्या कष्टाची पोचपावती मिळाल्यासारखं वाटतंय असं. म्हणजे त्यामध्ये आमचा आता बोलत विषय झाला दादाचं. म्हटलं व्हिडिओज करूया आपण. तर दादा काय म्हणते ते, तुमच्या व्हिडिओचा शेवट काय ते कळतच नाही. म्हणजे शेवट कधी अचानक संपतोय. कसं काय कायचं व्हिडिओचं शेवट आल्यावर कळतं की आता शेवट आलाय. जसं तुमचा डायरेक्ट व्हिडिओ संपतोय. तर ते म्हणते ते एक असं काहीतरी करा की म्हणजे फॅमिलीला कळालं पाहिजे की व्हिडिओ संपणार आहे. तर म्हटलं काय करायचं? तर दादा म्हणते ते शेवटला असं म्हणा जय गोमाता. जेव्हा असं म्हणतील तेव्हा व्हिडिओ म्हणजे शेवटच करायचं, म्हणजे थांबवायचा. मग आता मी उद्यापासून प्रयत्न करतो दादा. आणि आपल्या फॅमिलीला पण सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून की जेव्हा आता मी जय गोमाता म्हणेल तेव्हा व्हिडिओ आपला संपलेला असेल. म्हणजे फॅमिली आपली समजून जाईल. तर दादाने चांगली आयडिया दिली आपल्याला, कारण गोमातेच्या आशीर्वादानंच आपण तिथंपर्यंत पोचलोय. रायबा शेठची असेल बघा कशी. गडी काही फरक नाही, त्यामुळं 1 नंबर काम झालं. आता अशी देसन असणार कायम रायबा शेठला. कालची व्हिडिओ तर रायबा शेठ दाखवता आली नाही. आम्ही 3 वाजता आलो सकाळी. इथं बाबऱ्याला धुवायचं आहे.
परत ब्रह्माला धुवायचा आहे. आला आला आला. परत भाजीला धुवायचा आहे. भाजी निघाला आहे. सगळ्यांची धाकधूक वाढल्या. भाजी निघाला. भाजी एकदम फ्रेश आहे आज. हे बघा, बघू काय करतोय आज मैदानात. आणि इकडे भारत पण निघाला मैदानात. सगळी धुवून घ्यायची आहेत. आणि इकडे विटू काल बाहेर होतो त्यामुळे काल नाही विटू आलेला. ते बघा विटू शेट आलीत. कारण आपल्याकडे नाही सांभाळायला दुसरीकडे आहेत. भाईयाचा ह्याच्याकडे आहे सांभाळायला. शुभूकडं कालवानी येऊन बांधून गेलेत काल. आता शुभूकडं निघाला विटू. चला धुवून घेतो बरोबर आता. हा भविष्यात सऱ्या सोडल्यावर तर चॅलेंज लागलेली बाया शेटला सऱ्या सोडायची. म्हणजे बाया शेटनं सऱ्या ह्या का लाईन सोडले ते गिर. बाया शेट मला एका लाईनी सऱ्या सोडून दाखवतो. बघ्या कशा सोडले. कारण की काल परवा रात्री गेलेलो. ती काल दिवसभर नव्हतो. आज सकाळी आलो 7 वाजता. सॉरी 3 वाजता रात्री. आणि येऊन म्हटलं आता आवरावं इथलं. तर भविष्यातनं सऱ्या कशा सोडल्या बोलू तुमच्याबरोबर शेअर करावं. क्वालिटीच या वैरण सऱ्या सोडल्या. आता इकडं आणि सऱ्या सोडायचे. खरं आज काय ना, आज वैरण हे आणून हे वैरण काढून वैरण टाकून पहिलं तेवढी धुवून घेतो. पहिलं धुवायची राहिली. चला. आणि काल त्या दादाने भरपूर भिवंडीत आपल्याला फिरवून दाखवलं. इकडे तिकडे मंदिर वगैरे बघितलं. विट्टू बघा. भेटू कसा आहे विट्टू. चौसा आहे ना. चौसा काय तर साहेबांनी कुट्टा टाकून झाला. ह्यासनी काय अर्धी पाठी कुट्टा टाकला फक्त. कारण आणि धुवून घेतले सगळ्यासनीच. 5च्या 5 धुवून काढली. आणि ह्याला अर्धी पाठी टाकली, त्याला अर्धी पाठी टाकली. अर्धी म्हणजे बारक्या पाट्या. मैदानात जायचं म्हणून बाबऱ्या, ब्रह्मा, बाजी आणि भारत विषय असा झाला आहे. 2 हेलपाट होणार होतं. म्हणून गावाला अजून एक नंदी निघाला आहे. ते एका टेम्पोतून एक नंदी निघाला. म्हणून त्याला फोन केला जोडीदारांमध्ये एक आपला नंदी घेऊन जाय यातला. मग आता त्या नंदीबरोबर मग ती बाजीला भरायचा. आणि आपण एका टेम्पोत 3 घालायची. आणि ह्याची मस्ती बघा. या लागला इथे. ती मी ती काढली पाहिजे. ह्याच्या जरा नक्की स्प्रे मारे भारतच्या. भारत आणि हा विट्टूने ह्याला याला जोडीदार त्याच्या तिकडे बांधायचा आहे. नुसती वरडत असते. हा बाबऱ्याला मी कॅप घातलीच कसं मस्ती करतो. आता की Bahaya.
या लोकांची गाडी आहे बाबा. ही काय गाडी आणली शेटकत मग येणार त्या गाडी शेट येणार गाडी एक एक किती येणार काशीगावर गाडी टाकून कुठे आहे कुठलं कुठलं अरे आला ताला पहिलं हिटले पण आहे नाही आत पण ती नाही होय किती किंमत सांगितली रे विचारच टेन्शन काय आहे पहिलं बाहेर काढतो माझ्या बरोबर का आपण कसं गेला होता त्याला मध्ये ना वळ त्या कडेला क्या क्या हॅलो तो पहिलं बरं नाही धरलाय बाबा तर 66 निघालेले आहेत 3 बैल आहे ती ओके. आणि आज लय जायची इच्छा आहे वेळ मिळाला तर 100% जाणार. मला महत्वाचं गाव आहे दवाखान्यात जायचं आहे नंबर लावला आहे पर्याय ना मला तिथे गेलं पाहिजे जर नंबर लवकर आला तर 100% जाणार. चला रे 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 शेट एकटंच राहिली रे 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 नाही बरं शान घेतो काढून. बरं झालं कुठे बेकार वाटतंय मी जाणार की गडबड करून काम उरकून ते नव बिचार एकटंच राहिले ग पिल्लू. असू दे बाळा तुला परत वाईट टाकशील मैदान खेळून खेळून हा नाही ग श्रीषा राज झटाला कसला बघ की मारायला गाबस गाबस हाय हाय नेक्स्ट टाइम तुला तुला एक दादा म्हणे मेव देणार होतं कालचं खरोखरच नव खोट म्हणे मेव टेडी ग एक आहे की तुला तू आली गेलं दांगा करतोय की हो हो हिची मस्ती बघ डोळ बा कस केली राय बा हा बाळा बाळा नाही जायचं हा का हा बघा मुलगी मी बाहेर गेलो की काय रडते असं मुक्का मी कुठे गेलो की तिला गमत नाही.